नमस्कार मित्रांनो, तर लाखात एक आमचा दादा या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की छत्री सूर्याच्या घरी येतो. तो म्हणतो, सूर्या, काल तू डॅडीना एवढं सगळं बोलून गेलास. त्यांच्या मनाला लागलं रे ते. त्यांना खूप वाईट वाटत होतं. ते कोणाशी काही बोलले नाही, जेवले नाही, काही नाही. त्यांनी मला आज खास इथे पाठवले. अरे, आज गावामध्ये खूप छान कार्यक्रम आहे आणि तो डॅडींनी ठेवलाय. आपल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय. सगळ्या बायका येणार आहेत, सगळे गावातले लोक येणार आहेत. मग तू पण ये ना, विचार कर डॅडींचा. असं म्हणून छत्री निघून जातो. सूर्या म्हणतो, तुळजा, मला अजिबात जायची इच्छा नाहीये ग. तुळजा म्हणते, सूर्या, किती नाही म्हटलं ना तरी आपल्याला तिथे जावं लागेल. आपलं नातं आहे त्यांच्याशी आणि इतका पुढाकार घेऊन त्यांनी स्वतःहून आपल्याला आमंत्रण दिले. आपण जाऊ. सूर्या म्हणतो, ठीक आहे, मला जाणून घ्यायचंय डॅडी असं का वागले ते. आपण जाऊ. सूर्या आतमध्ये जातो आणि तुळजा मनात विचार करते. तुळजा म्हणते, मला डॅडी माहिती आहे तुम्ही सूर्याला का बोलवताय. साधेपणाचा फायदा घेण्यासाठी तुम्ही बोलवताय ना. आता मी ते होऊ देणार नाही. मी आज सूर्याला सगळं सांगणार आहे. तुमचं सत्य जे आहे ते सूर्यासमोर आणून ठेवणार आहे. मी सूर्याला तुमच्या इथे घेऊन येईल, पण तुमचं तोंड गोड करायला नाही. तुमचं जे सत्य आहे ते बाहेर आणण्यासाठी. आता यावेळेस माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. आज तुमचं पितळ उघडं पाडणार. तुमच्यावरती मी संक्रांत आणणार. सूर्या बहिणीकडे येतो आणि बहिणीला सांगतो, आवरा पटापट, आपल्याला डॅडींकडे जायचे. सगळेजण पटकन आवरायला घेतात. तर इकडे डॅडींच्या घरी तयारी झालेली असते. ती स्वतः किती ग्रेट आहेत हे दाखवण्यासाठी लोकांसाठी कार्यक्रम त्यांनी ठेवलेला असतो. हळदी कुंकवाला बायका येणार, त्यांच्यासाठी प्रत्येकीला साडी मिळालीच पाहिजे याबाबत ते छत्रीला सांगतात. तिथे येतो. डॅडी विचारतात, कुठे गेला होतास तू, सकाळपासून दिसला नाही. तो, डॅडी, मी सांगून गेलो होतो. छत्री, हो ना. छत्री म्हणतो, हो, सांगून गेले होते. पण माहिती असतं की शत्रूचं बाहेर अफेअर चालू आहे आणि तो तिथेच गेला होता. डॅडी म्हणतात, तुमचा घरी पण एक विषय आहे. तुमचं लग्न झालंय, लक्षात ठेवा. सुनबाई आतमध्ये लाडू करतायत. जा, बोला त्यांच्याशी आणि त्यांना सांगा लवकर आवरा. शत्रू आतमध्ये निघून जातो. तर इकडे तेजू आतमध्ये लाडू बनवत असते आणि शत्रू तिथे येतो. तेजू जराशी घाबरते आणि त्याच्याकडे बघत असते. शत्रू म्हणतो, अगं किती घाबरतेस तू. एक दिवशी तुला अशाने अटॅक येईल. घाबरलं पाहिजे पण एवढं नाही. नाही का तुझा अजून लाडू बनवून. डॅडींनी सांगितलं लवकर आवरायचं आणि खाली यायचंय. झालंय का अजून. तेजू म्हणते, नाही होतंय. गॅसवरून उतरवते आणि लाडू वळायला घेते. शत्रू म्हणतो, आतापर्यंत काय करत होतीस तू. मला आत्ताच्या तर लाडू पाहिजे. आत्ताच्या तर एक काम करायचं, ते गरम गरम सारण आहे ना ते मला चारायचं. तेजू म्हणते, हे काय बोलताय. शत्रू म्हणतो, काय कळत नाही का तुला बोललेलं मराठी भाषा. ते गरम सारण आहे ना माझ्या तोंडात घाल, चार मला. तेजू म्हणते, तुम्हाला भाजेल. शत्रू म्हणतो, अयो किती काळजी. इतकं सांगितलं तेवढं करायचं. चल चार मला. तो आ करतो. त्याच्या तोंडातून दारूचा वास यायला लागतो. तेजू तोंडावरती हा पदर धरते. शत्रू म्हणतो, ए काय झालं, वास आला का तुला. असं तोंड का केलंयस. तेजू म्हणते, तुम्ही दारू पिऊन आलात ना म्हणून. शत्रू म्हणतो, हो पिलो दारू. काय करणार आहे. तुला असं घीण वाटते का माझी. ए तुला घीण वाटते माझी. असं म्हणून तो तेजूचा गळा पकडतो आणि गळा दाबत असतो. हे सगळं शालन मालन लपून बघतात. म्हणतो, मागच्या वेळेस तुझ्या तोंडामध्ये गरम गरम शिरा कोंबला होता. आज हे गरम गरम सारण तुझ्या तोंडात कोंबतो. त्याशिवाय तुला कळणारच नाही. शत्रू तेजूचं तोंड त्या कढईमध्ये घालत असतो. तेवढ्यात शालन धावत येते. ती मोठमोठ्याने ओरडत असते. मालन म्हणते, अगं ए तेजू, हे काय केलंयस तू. तुला सांगितलं होतं हे असं करायचं नाहीये. म्हणते, ए तिला कशाला ओरडते. मी तिला सांगितलं होतं करायला. वेळेला तू सारण केलं होतं. सगळे लाडू कडक झाले होते. गावभरातले लोक येणार आहेत. संक्रांत आहे आपल्या इथे. मला मालकांची बोलणी नकोय त्यावरून. दोघी मोठमोठ्याने भांडायला लागतात. शत्रू डोक्याला हात लावून उभा असतो. दोघींच्या भांडणाचा आवाज एवढा असतो की तो बाहेर हॉलपर्यंत आवाज जातो आणि तिथे डॅडी येतात. शालन मालन म्हणतात, मालक बघा ना तुम्ही करतायत. डॅडी म्हणतात, एक मिनिट, माझ्याकडे अजिबात यायचं नाही तुम्ही. काय ना ते आपापसात मिटवा. ताप झाल्या डोक्याला नुसतात. कुठून अवदसा आठवली आणि ह्या दोन बायका केल्या. शालन मालन एकमेकींकडे बघून हसायला लागतात. डॅडी म्हणतात, जालिंदर राव, भोगा आपल्या कर्माची फळं. शत्रू तू काय बघतोयस. तुझे तरी एकच आहे आतापर्यंत. ते दोघ जण तिथून निघून जातात. शालन मालन तेजू एकमेकींकडे बघून हसायला लागतात. तर इकडे सूर्याच्या घरी सगळेजण रेडी झालेले असतात. देवाकडे एकमेकांसाठी प्रार्थना करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात, तिळगुळ देतात. तर इकडे डॅडी भांडणाला वैतागून बाहेर बसलेले असतात. डॅडी शत्रूला म्हणतात, यांची भांडणं बघितली की मला माझ्या दोन आया आठवतात. त्या अशाच एकमेकांशी कडाकडा भांडायच्या आणि त्यानंतर सगळा राग काढण्यासाठी मलाच मारायच्या. खूप मारून काढायच्या. माझं सगळं लहानपण असं हाणामारीतच गेले. शत्रू आपल्या गर्लफ्रेंडचा फोटो बघायला लागतो आणि विचार करतो की हिच्यासोबत जर लग्न केलं तर आपल्यासोबतही तसंच होईल. नको नको करायला. डॅडी म्हणतात, माझं तर तेव्हापासून ठरलं, बायका भांडायला लागले की मला काही सुचतच नाही. आता नाही, यांची भांडणं माझ्या डोक्यात जात आहेत. आजच्या आज ह्यांचा विषय मिटवायचा आणि तोही कायमचा.
शालन मालन या दोघींनाही बाहेर बोलवतात. दोघी बाहेर येतात. डॅडींना विचारतात, मालक काय झाले? डॅडी म्हणतात, तुमच्या दोघींची भांडणं माझ्या डोक्यात जायला लागली. शेवटचं सांगतोय, आजच्या आज ही भांडणं इथेच संपवायची, मिटवून टाकायची. आजचा दिवस खूप चांगला आहे, मकर संक्रांत आहे. एकमेकींना तिळेचे लाडू भरवायचे, भांडणं मिटवून टाकायचे. मालन म्हणते, लाडू आणि यांना या जन्मात मला ते जमणारच नाहीये. दोघी पुन्हा डॅडींसोबत खूप जोर जोरात भांडत असतात. दोघींची भांडणं ऐकून डॅडींना आपलं बालपण आठवतं आणि ते कानावर हात ठेवतात. दोघी कचाकचा भांडत असतात. डॅडी मोठमोठ्याने ओरडतात आणि म्हणतात, बस गप्प करा, भांडणं थांबवा, नाही तर हे लाडू मी बंदुकीत घालीन आणि तुम्हाला मारून टाकीन. मालन म्हणते, बरोबर आहे, घाला हिला गोळ्या, घाला हिला लाडू, घाला हिच्या तोंडात, म्हणजे कसं शांत बसेल ही. मालन म्हणते, यांच्या तोंडात घाला ते लाडू, म्हणजे कसं आहे ना, सुतासारख्या सरळ होतील त्या. शालन म्हणते, बघितलं ना कशी भांडते ही माझ्यासोबत, मी लाडू केले त्याला नाव पण ठेवते ही. तेजू, एक लाडू घेऊन ये आणि भरव शत्रूला. शत्रू म्हणतो, मी कशाला, मला नाही लाडू खायचा. ते नाही कशाला म्हणतोयस तू, तू खायला पाहिजे आणि सांगायला हवंयस. ए तेजू, ऐकायला नाही आलं काय, लाडू आणून भरव त्याला. तेजू शत्रूला लाडू भरवते. बळजबरीने त्याच्या तोंडामध्ये तो लाडू कोंबते. मालन म्हणतात, मालक आता तुम्ही लाडू खाऊन बघा. डॅडी म्हणतात, असं कसं, नको नको, मला लाडू बिडू काही नकोय. शेवटचं विचारतोय, तुम्ही मिटवणार आहात भांडण की नाही? शालन मालन म्हणतात, नाही, आम्ही मिटवणार नाही. त्या दोघी निघून जातात. डॅडी म्हणतात, माझं शुगर कमी व्हायला लागली, सुनबाई लाडू द्या मला. तेजू त्यांना लाडू देते. इकडे सूर्या तुळजा गाडीवरती असतात. सूर्या हळूच गाडी चालवत असतो. तेजू म्हणते, अरे किती स्लो गाडी चालवतोयस, आजच मकर संक्रांत आहे, उद्या नाही पोहोचायचे आपल्याला. सूर्या खूप फास्ट गाडी चालवतो. तुळजा म्हणते, अरे हळू चालव जरा, मला भीती वाटतेय. तुळजा म्हणते, हळू चालव ना जरा. सूर्या म्हणतो, उतर तू आत्ताच्या आत्ता खाली. काय लावलेस तू, हळू चालव, फास्ट चालव, तू चालव गाडी. तुळजा म्हणते, नाही मला नाही चालवता येत, काम कर, मला गाडी चालवायला शिकव, म्हणजे मी तुला फास्ट घेऊन जाते. म्हणतो, नाही बाबा, मला तुला शिकवायची नाहीये, चल बस गाडीवरती चल. ते दोघं जण लगेच गाडींच्या घरी जायला निघतात. काही मुलं शेतामध्ये पतंग उडवत असतात. मुलाची पतंग कापली जाते आणि ती पतंग झाडावरती अडकते. त्याचा मांजा दुसरीकडे गेलेला असतो. तो मांजा एकदम गळ्याला फास बसेल असा रस्त्यावरती आडवा झालेला असतो. लक्ष मांजाकडे जातं. मांजा हाताने बाजूला करते आणि तिच्या हाताला लागलेलं असतं. सूर्या गाडी थांबवतो आणि तुळजाला कुठे लागले हे बघतो. सूर्या तुळजाची खूप काळजी घेतो. तुळजाला खूप चांगलं वाटतं, ती त्याच्याकडे बघत राहते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.